जय शिवराय मित्रांनो, आपण आलेलो आहोत साई मंदिरावर आणि आजच्या ब्लॉगमध्ये काय काय काम घडते पाहूया आपण. तर तुम्ही आमच्या सोबत राहा. तर पाहू शकता जसं की राहुल मिस्त्री वगैरे मटेरियल बनवण्याचं काम करत आहेत, माल बनवण्याचं. आणि इकडे आपले मिस्त्री लोक मटेरियल शिफ्टिंगची तयारी करत आहेत दुसऱ्या साईडवर मटेरियल पाडण्यासाठी. चल बघूया आज दिवसभरात काय काय काम होते, सगळे काम पाहूया. कामांचे वगैरे कसं चाललेलं, काय चाललेलं आहे. तर हे पाहू शकता, ही कमान आहे. इथं कमानी घासायचे काम संदीप मिस्त्री करत आहेत आणि ग्राउटिंगचे छोटे मोठे काम ते करत आहेत. हे पाहू शकता, असं सॅम्पल तयार करत आहेत ग्राउटिंगचे काम करून. तर झाल्यानंतर बघूया हे कशा प्रकारे चमकतं, कशा प्रकारे दिसतं हे. तर खूप बारीक काम आहे आणि अवघड काम आहे. तर बघू शकता ह्याची मेहनत कशा प्रकारे चालू आहे. आणि थोडेफार राहुल मिस्त्री यांना मदत करत आहेत इकडं कामासाठी थोडंसं. आणि इकडं पिलरचं पण काम सुरू केलेलं आहे यांनी. तर जाऊन पाहूया पिलरचं काम कुठपर्यंत आलेलं आहे, कशा प्रकारे. तर हे पाहू शकता जसं की हा पिलर अर्धा झालेला आहे. आणि आज दिवसभरात बघूया किती पूर्ण होते, काय होते, किती काम होते याचे. आणि खूप बारीक असं काम आहे पिलरचं. पाहू शकता कशा प्रकारे आखीव रेखीव काम आहे. तर हे आहेत आपले लक्ष्मण मिस्त्री जे की पिलरचं काम करतात. आणि जसं की सांगितल्याप्रमाणे हे ग्राउटिंग आहे, पाहू शकता कसं दिसत आहे. ग्राउटिंगचं मटेरियल आपण भरल्यानंतर केमिकल वगैरे वापरून पुसून घेतात. अशा प्रकारे याचं लुक दिसत आहे, पाहू शकता हे कसं दिसत आहे. आणि बघूया सर्व कामं काय काय घडेल दिवसभरात साई मंदिरावर. तुम्ही आमच्या सोबत राहा या ब्लॉगमध्ये. तर आणि इकडं पिलरचं काम पाहू शकता. आता हे बघू शकता हे कशा प्रकारे या पिलरला सॅम्पल बनवण्याचं काम करत आहे ते. तर बघूया दिवसभरात या संदीप मिस्त्री आज किती काम होईल यांचे आणि बाकीचे कामं काय काय होईल ते बघूया. ह्यांचं काम चालू आहे. आपण जाऊ पुढे आणि पाहू आता दुसरे कोणते कोणते काम आहेत अजून सगळे. तर चला, इकडं हे पिलरचं दुसरा थर लावायला सुरुवात केलेली आहे, पाहू शकता. हे आहेत आपले दुसरे नवीन मिस्त्री लक्ष्मण मिस्त्री. किती दिवस लागेल पिलर व्हायला पूर्ण? तर हाईट जवळ 5-5.5 फुटावर काम आहे. 7 फुटाला कंगन वगैरे येणार आहे. तर आणि इकडं आपले साफसफाईचं काम चालू आहे. मंदिराच्या गाभाऱ्याच्या पुढची थोडी साफसफाई करून घेत आहे लेबर. हा डिपार्टमेंटचा लेबर आहे आपला, होऊ शकतो. आणि दुसऱ्या साईडला दगड घडवणारे पण माणसं आहेत, त्यांनाही इकडे यांचं थोडंसं काम चाललेलं चालू दे यांचं काम. आणि हे आहेत आपले दगड बनवणारे मिस्त्री, पाहू शकता हे. तर हे हाताने दगड बनवतात कशा प्रकारे बघू शकता. तर पाहू शकता दगडांचं सगळं कसं आहे, मोठा किती. आणि ह्या बाजूला एक मिस्त्री असतात, त्यांनाही भेटून नाही तुम्हाला. चला भेट. तुम्ही इतका दिवस आम्ही इथंच थोडस दुसऱ्या साईडवर होतो. अहो तुम्ही काय दिसना काय ते जरा फॉरेस्टच्या साईडवर गेलतो. काय म्हणते काम, काय म्हणते काम चालू. बरं निवांत. दुसऱ्या साईडला असल्यामुळे जमलंच नाही इकडे. किती मग किती काढले आज काय? काय चालू आहे 7-8 10-15. बरं बरेच झाले मग. ऊन लय आलो आपण काही ऊन म्हणजे काय सांगायचे, भरपूर ऊन आहे. ते नको नको होते माहिती का. बघा गरम लोखंड आहे ना सगळं. वाफ मारतं मशीन लोखंड. तरी चाललंय बरं म्हणायचं काय. बरंच म्हणायचं तुमचा आशीर्वाद ना. आता काय आमचं कसला आशीर्वाद होय, आमचा कसला आशीर्वाद म्हणून. आम्ही आमचं काम करता, आमचे कोण तुम्ही तुमचं करता. चला झालं टाइम जेवायचं. आता किती वेळा अजून. बरं बरं झालं, एक झालं आता. इकडे पिलरचं काम. एवढ्या मोठ्या माणसाला चप्पल कशी तुटायला हो? काय म्हणणं याच्यावर. गरीबाची चेष्टा करताय. गरीबाची काय हो? तुम्ही एवढे मोठे माणसं होय, चपला तुटायला लागले एवढे मोठ्या माणसांच्या. काय कारण काय होय राहुल शेठ, कारण काय याच्या मागे, कारण काय काय हा दगडाचं काम. बरं चालतं. कटलं नसतं.
तुमच्या गाड्या आतापर्यंत झाल्याच नाही.